नमस्कार, मी अभिमन्यू पाखर सांगवे KYC न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण दापका जिल्हा परिषद गटातील जाऊ या गावी आलो आहोत. येथील मतदार काय सांगतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. पाहूयात ते काय म्हणतात ते. राजकारणात निष्ठा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण जरा विचार करा. एक संपूर्ण गाव तब्बल 20 वर्ष एकाच पक्षासोबत घट्ट उभा आहे. आज आपण अशाच एका अनोख्या गावाची गोष्ट जाणून घेणार आहोत. दापका जिल्हा परिषद गटातलं जाऊ गाव, जे काँग्रेस पक्षाचा एक अभेद्य किल्ला बनला आहे. 20 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे हा. मग असं काय आहे जाऊ गावात की तिथले मतदार पिढ्यानपिढ्या फक्त आणि फक्त काँग्रेसलाच मतदान करत आले आहेत? चला, यामागचं नेमकं कारण काय आहे ते शोधून काढूया. तर सगळ्यात आधी बघूया जाऊ गावाची राजकीय ओळख. मागची 2 दशकं म्हणजे 20 वर्ष हे गाव काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात आहे. इथली राजकीय गणितं अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. आणि गंमत म्हणजे ही काही लपून छपून असलेली गोष्ट नाहीये. तिथले लोक स्वतः अगदी उघडपणे सांगतात की त्यांचा विश्वास काँग्रेस पक्षावर आहे आणि त्यांची हीच स्पष्ट भूमिका ह्या निष्ठेमागे एक महत्त्वाचा धागा आहे. मग या निष्ठेमागे नक्की दडले तरी काय? तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गावात झालेला विकास. ही निष्ठा काही हवेत नाहीये, तर ती ठोस कामांवर टिकून आहे. मग ही विकास कामं आहेत तरी कोणती? तर बघा, रस्ते, समाज मंदिरं, मशिदी, नाल्या आणि पाणी पुरवठा म्हणजे अगदी रोजच्या जगण्यातल्या मूलभूत गरजा. आणि जेव्हा या दैनंदिन जीवनातल्या समस्या सुटतात तेव्हा लोकांचा राजकीय विश्वास आपोआपच वाढतो. आणि हो, या सगळ्या विकासाला एक चेहरासुद्धा आहे. गावकरी या सर्व कामांचं श्रेय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांना देतात. त्यांच्या मते निलंगेकरांनीच पुढाकार घेतला आणि गावाचा कायापालट झाला. बरं, विकास तर झाला, पण गोष्ट फक्त विकासावर थांबत नाही. या निष्ठेला आकार देणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे गावातला सामाजिक सलोखा. पाहूया हे नेमकं कसं काम करतं. आता हे थेट गावकऱ्यांच्याच तोंडून ऐकूया. ते म्हणतात, काँग्रेस हा सर्व धर्म समभाव जपणारा पक्ष आहे. आमच्या गावात भीतीचं वातावरण नाही. आम्ही गुण्यागोविंदाने राहतो. बघा, या एका वाक्यात त्यांच्या राजकीय निवडीमागचं सामाजिक आणि भावनिक कारण स्पष्ट दिसतं. आणि ही गोष्ट आणखी तेव्हा स्पष्ट होते जेव्हा ते सांगतात की त्यांच्या गावात आजपर्यंत कधीही धार्मिक तेढ निर्माणच झाली नाही. त्यांच्यासाठी ही शांतता आणि सलोखा कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचं श्रेय ते काँग्रेसच्या विचारसरणीला देतात. ठीक आहे, विकास झाला, सामाजिक सलोखा आहे. आता आपण तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे ऐतिहासिक वारसा आणि गावाची लोकसंख्या. जरा या टाईमलाईनकडे बघा. 20 वर्ष, सलग 20 वर्ष एकाच पक्षाला पाठिंबा. यावरूनच लक्षात येतं की हे नातं किती खोलवर रुजलेलं आहे. यासोबतच गावकरी स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंबेकर यांसारख्या मोठ्या नेत्यांच्या कामाचा वारसा सांगतात. या नेत्यांनी केलेल्या कामांची आठवण आजही त्यांच्या मनात ताजी आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या मतदानावर होतो. आणि आता एक आकडा जो या सगळ्या विश्लेषणाला एक पूर्णपणे वेगळं वळण देतो, तो आकडा आहे 98%. हो, बरोबर ऐकलं. या जाऊ गावात मतदार सांगतायत की तब्बल 98% मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत. आणि मग हे 20 वर्षांचं राजकीय समीकरण अगदी स्पष्ट होऊन जातं. चला तर मग आता या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून बघूया या जाऊ गावच्या एकनिष्ठ राजकीय प्रवासाचा नेमका अर्थ काय आहे. म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जाऊ गावची ही निष्ठा 3 भक्कम खांबांवर टिकून आहे. 1. गावात झालेली ठोस विकास कामं. 2. सामाजिक सलोखा आणि धर्मनिरपेक्षतेचा विश्वास. आणि 3. जुन्या नेत्यांचा वारसा आणि गावची लोकसंख्या. यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की हे सगळं काही एका कारणामुळे घडलेलं नाही. तर विकास, सलोखा आणि तो वारसा हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हाच स्थानिक पातळीवर असा एखादा अभेद्य गोड तयार होतो. आणि शेवटी जाऊ गावाची ही कहाणी आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते की स्थानिक लोकांसमोर जेव्हा मतदानाचा पर्याय येतो तेव्हा
त्यांच्यासाठी राष्ट्रीय राजकारणापेक्षा गावाचा विकास आणि तिथली शांतता जास्त महत्त्वाची ठरते का? मेरा नाम है राजेश खां फतेह खां पठान जाऊ। हमारा पूरा मतदान कांग्रेस को है। आगे समझ में, और लीड भी कांग्रेस को ही मिलने वाली है। अब वहीं 2-3 उसमें 10-5, 10-5, 100-200 खाएंगे, नहीं खाते, इससे ज़्यादा नहीं खाते। गाँव का विकास वगैरह कौन करे, कुछ बोल सकते हैं क्या? देखो रोड़ा वगैरह, पानी वगैरह है यहाँ पे? देखो सर, गाँव का विकास तो हमारे पास गोरे साहब ने करे, जब थे उन्होंने, जब बाद में कोई करे तो 1 ट्रक लाखों फेंके तो 10 ट्रक के पैसे खा गए। आएगा समझ में। और कोई भी सरपंच ऐसा ही करता है। मैं भी अगर उस जगह जाऊंगा तो मैं बस क्यों, तो मैं जाता हूँ इसीलिए चलने लगे। इसका हुए वोच करने लगे तो मैं आपका अभी आप लोग को कौन कुछ नहीं आया अभी तक आपके घर को। अब वो कौन किस पर खड़ा है कि कौन किस पर खड़ा है कि आप लोग को कुछ मालूम मत नहीं इसकी। तुम जो बोलेंगे तो तुम्हें कहीं पर खड़ो ही उस पर करेंगे। अगर मैं बोला कि अगर कांग्रेस का हूँ और कांग्रेस को मतदान करो, हाथ के ऊपर लाला पटेल के बच्चे शाहिद पटेल पे। सही बात, आप ले मैं मुस्लिम की ही तो। अब गांव में भी मुस्लिम के 2-3 हैं, उसमें क्या करते हैं आप? हाँ, करेंगे। उनको भरोसा किस पे है? हमारा भरोसा तुम्हारे फौज। नहीं, मैं कहा तो गांव का भी है उन्हें में, तो कम से कम आपको तो इतना मालूम होना चाहिए कि शाहिद पटेल जो है लाला पटेल के बच्चे, और दापके के जो सरपंच भी रह चुके हैं उन्होंने 25 साल से, उन्होंने अच्छा काम करे वहाँ पे। तो आपकी क्या राय है उस बात पे? करेंगे उन फौज लाला पटेल आप ले चाहिए तो अपने मुस्लिम के ही उनके फौज करना लगता है। ठीक है, शुक्रिया बहुत बहुत। मैं जऊ का रहवासी हूँ, दौला पठान। और अभी जो इलेक्शन होने जा रहा है हमारे गांव, जिला परिषद का जो इलेक्शन होने जा रहा है, तो हमारे गांव के रुझान के हिसाब से बात कर रहा हूँ। तो गांव का रुझान तकरीबन कांग्रेस की तरफ है। जो दापके के शहीद लाला पटेल हैं, उनके फेवर में गांव का पूरा माहौल चल रहा है। मैं हूं जुबैर पठान, इस गांव का रहवासी जऊ। अभी जो फिलहाल जो चालू है चुनाव जिला परिषद पंचायत समिति, हमारा एक ही कहना है कि कोई भी आए निवड़ के इस गांव पे ध्यान दो, विकास करो। विकास का बहुत प्रश्न है यहाँ पे, गांव गली रोड, ये काम करना चाहिए। अभी हर साल हर 5 साल को चुनाव होता है, चुन के आते हैं, उसके बाद विकास नहीं है, कुछ नहीं है, तो उसके भी ध्यान देना चाहिए। जितने अब रुझान किसके तरफ है, बोलो ना। अभी रुझान देखो सर, अभी कैसा है, पगड़ा सबका भारी है। फिर भी कैसा है सर, कांग्रेस का भी चालू है, भाजपा का कैसा है। फिलहाल तो हम कांग्रेस, अभी तो पहले से गाँव कांग्रेस को है, अभी देखेंगे। चलो, क्या नाम है आपका? उस्मान हसन शेख, जऊ के रहने वाले मुकाम। कैसा है माहौल जऊ का? माहौल जऊ का पहले से यहाँ पे इलासर देशमुख को हम ये करते थे, उनको ही मतदान करते थे। ये रोडा का काम है उनके हसीश वाला, लाइट बिल उनके हसीश मिलने वाला है हमको, लाइट का सब यहाँ पे। और शिवाजीराव पटेल को भी हम जानते थे वो टाइम में, उनके परीक्षा में हाथ चलाते थे। यहाँ लाइट का, पानी का, रास्तों का सबका इंतज़ाम है यहाँ पे। हमारे पहले से हमने हाथ पे वोट करे वाला है, अभी भी हाथ के ऊपर ही हमारे गांव का माहौल ऐसे चल रहा है। लाला पटेल की हवा है क्या डॉक्टर की है? लाला पटेल की है।